ब्रेकनंतर स्वागत। उन्हाळा आला की आपल्याला आंब्याचे वेध लागतात। मँगो पल्प आपण आवडीनं खातो, मात्र तुम्ही खात असलेला मँगो पल्प हा भेसळयुक्त तर नाही ना, याची खात्री करून घ्या। आम्ही असं का म्हणतोय पहा या रिपोर्टमधून। मँगो पल्प खरेदी करताय, खबरदार। तुम्ही खरेदी केलेला मँगो पल्प भेसळयुक्त। भेसळयुक्त मँगो पल्प खाल तर आजारी पडा। उन्हाच्या तीव्र झळांमुळे प्रत्येकाला काहीतरी थंड खावंसं किंवा प्यावंसं वाटतं, त्यामुळे प्रत्येक जण वेगवेगळे थंड पेय खरेदी करतात। मात्र तुम्हाला मँगो पल्प आवडत असेल आणि तुम्ही तो खरेदी करून खात असाल तर खबरदार, कारण मँगो पल्प खाल्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। याचं कारण आहे मार्केटमध्ये असलेला भेसळयुक्त मँगो पल्प। खेड तालुक्यातल्या राक्षेवाडी इथं आणि मावळ तालुक्यातल्या उर्से इथं भेसळयुक्त पल्पचा साठा जप्त करण्यात आला। अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईत तब्बल 32,000 किलो मँगो पल्प जप्त करण्यात आला। तसंच 2.5 लाखांचा मुद्देमालही या कारवाईत जप्त करण्यात आला। हा आंबा आणि आंबारस नक्कीच चांगला आहे का आपल्या शरीरासाठी, तर ते एकदा प्रत्यक्षात स्वतः टेस्ट करून चेक करून त्याची खात्री करून घेणं गरजेचं आहे। कारण सध्याच्या काळामध्ये मागणी फार वाढलेली आहे आणि त्या मोबदला कमी आहे। त्याच्यामुळे सध्याच्या आत्ताच्या याच्यामध्ये मागणी जास्त वाढल्यामुळे फूड अडल्ट्रेशन म्हणजे भेसळयुक्त पल्प वापरणं हे सध्या जास्त प्रमाणात चाललेलं आहे। त्यामध्ये काय होतंय, त्यामध्ये 2 प्रकारचे अडल्ट्रेशन होतात, म्हणजे 2 प्रकारचे भेसळ, एक कलरचा भेसळ आणि दुसरं म्हणजे प्रिझर्वेटिव्ह, म्हणजे खूप दीर्घकाळ टिकण्यासाठी त्याच्यामध्ये जे घटक ऍड केलेले आहेत ते। या ठिकाणी मँगो पल्प बनवण्यासाठी साखरेऐवजी इतर पदार्थांचा वापर करण्यात आला। तसंच केमिकल युक्त केशरी रंगाचाही वापर होत असल्याचं समोर आलं। त्यामुळे हा मँगो पल्प स्वस्त दरामध्ये विकला जात होता। तसंच याची मागणी ग्रामीण भागातही चांगलीच होती। मात्र या भेसळयुक्त मँगो पल्पचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो। भेसळयुक्त मँगो पल्प खाल्यानं जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका तर आहेच, पण सातत्यानं तुम्ही असा भेसळयुक्त मँगो पल्प खात असाल तर तुम्हाला कर्करोगासारखा गंभीर आजार देखील होऊ शकतो। जुलाब, उलट्या, मळमळ, डोकदुखी, चक्कर, घरी येऊन पडणं, तसेच पोटाचे दीर्घकालीन आजार, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा आणि लक्ष देण्यासारखा आजार म्हणजे कर्करोगासारखा भयंकर आजार सुद्धा अशा प्रकारचे अडल्ट्रेट म्हणजे भेसळयुक्त पल्प किंवा पल्प तत्सम पदार्थ खाल्ल्यामुळे होऊ शकतात। अन्न व औषध प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यामुळे आता आंब्याचा सीझन आहे, प्रत्येक जण मँगो पल्प खरेदी करतो। मात्र आता मँगो पल्प खरेदी करताना विशेष काळजी घ्या आणि रहा खबरदार। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।